tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं छायाचित्रीकरण त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून केलं जातंय आणि स्वतः संतोष नाणेकर सर हे इथे उपस्थित असतील या स्पर्धेसाठी आणि त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या टीमचंही कौतुक. जेवढं करावं तेवढं कमी असेल, एवढं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. सर्वोत्कृष्ट छायाचित्रीकरण म्हणण्यासाठी हरकत नसेल. ती मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मुस्तकीम मुकादम आयकॉन खेळाडू इथे दाखल झालाय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडवर असेल मात्र अरबाज आणि नॉन स्ट्राईकला असेल तो सौरभ. पहिला चेंडू आजच्या दिवसातील मुस्तकीम याच्या हातामध्ये दिलाय. मुस्तकीम मुकादम म्हणून हा गोलंदाज ओळखला जाईल. पंचाचा सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. विश्वनाथजी लिंगायत आणि अक्षयजी पाटील या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात. पाहिलं गेलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पहिला क्षेत्ररक्षक टीसीआरच्या बाहेर पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळेल. ते मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न फायटर जेट इथे मात्र पहिली तेच काय चूक झाली मात्र ती अरबाज याच्याकडून. फायटर जेट योगेश पेंडकर यश त्यांच्या मागे होत आहे. याच्याकडून चूक होणं कुठेतरी कमी असतं. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. कोणी स्वतःला शून्य समजतो तर कोणी शून्यासमोर उभं राहून स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र शून्य आकडा आपल्याला स्कोअर कार्डवर निश्चितच पाहायला मिळतोय आणि त्या शून्याच्या समोर आपल्याला धावा उभाराव्या लागतील. गडी बाद असेल मात्र एक अरबाज. पहिला धक्का MCC रानतळे संघाला. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र फायटर जेट योगेश पेंडकर यश त्यांच्या मागून समोर आला आणि कोणत्याही प्रकारची चूक केली गेली नाही. धावबाद स्वरूपात पहिला धक्का 0 या आकड्यावर पहिला पाहायला मिळतोय. मुस्तकीम पुन्हा एकदा. इथे मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा येईल. दंडित केलं जातंय आणि मैदानाच्या आतमध्ये दानिश पाहायला मिळतोय. मुस्तकीम पुन्हा एकदा सज्ज असेल. इथं मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्पा आणि गती पाहायला मिळाली. तेच तर्रार गोलंदाजी मुस्तकीम याची. उंचीचा पुरेपूर फायदा करून घेतोय आपल्या गोलंदाजीसाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर धावसंख्या पाहिलं गेलं तर एक धावसंख्या स्कोअर कार्डवर. मुस्तकीम इथे मात्र मोठा फटका. आता मात्र गतीचं मिश्रण पाहायला मिळालं. थोडीशी फसवी गोलंदाजी पाहायला मिळाले ती मुस्तकीमच्या माध्यमातून. एक चतुर गोलंदाज आयकॉन खेळाडू का दाखल झालो या संघामध्ये या स्पर्धेमध्ये हे मात्र दाखवून देत असताना मुस्तकीम पंचांच्या डाव्या बाजूने. ते मात्र फुल टच चेंडू. आता मात्र निमंत्रण दिलं होतं ते दानिश याला. एक धाव पूर्ण केली गेली. कव्हरच्या दिशेने चेंडूला गॅदर केलं गेलं. धावसंख्या पाहिली गेली तर 2 असेल आणि गडी बाद असेल तो अरबाज याच्या रूपाने. क्रिकेटमधली आत्महत्या म्हणावी लागेल ती अरबाज याची. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. ते मात्र योगेश पेंडकर सारख्या खेळाडू समोर. इथे मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. स्लिपमध्ये हा चेंडू जातोय. थर्ड मॅन रिजनला चेंडू कव्हर केला जाईल. गॅदर केला गेला आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली. थेंबे थेंबे तळे साचत तसं मात्र म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेतली जाते. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचेल आतापर्यंत. एक गडी बाद 3 धावा. मुस्तकीम याचं चांगलं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल. इथे मात्र मोठा फटका कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 2 जात आहेत चेंडूच्या मागे. तोपर्यंत चेंडूला गॅदर केलं गेलं. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. षटकही संपतंय. धावसंख्या पाहिली गेली तर 5 धावा. एक गडी बाद 5 धावा पाहायला मिळतात स्कोअर कार्डवर. थोडीशी
हळुवारपणे सुरुवात केली जाते, कासवाच्या गतीने सुरुवात केली जाते. एक तगड्या संघासमोर पाहिलं गेलं तर ICC सागवे ब संघ एक तगडा संघ म्हणून या आजच्या दिवसातील नक्कीच समजला जाईल. 5 धावा पहिल्या षटकाच्या खेळानंतर पाहायला मिळाल्या. तोपर्यंत ऐकूया DJ डॅनिश. मास्टर आणि थोडंसं संघर्ष नक्कीच करावा लागतोय तो मात्र MCC रानतळी संघाच्या फलंदाजांना. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो. थोडासा संघर्ष नक्कीच करावा लागतोय, परंतु येणाऱ्या अंतिम षटकामध्ये किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या षटकामध्ये येणाऱ्या षटकांमध्ये जर चांगली फलंदाजी केली गेली तर नक्कीच सामर्थ्य निर्माण करू शकतो तो MCC रानतळी संघ ICC सागवे ब संघासमोर. आणि आशिष मालवणकर गोलंदाज स्वतः गोलंदाजी मार्कवर असेल, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या, त्या मात्र मुस्तकीम मुकादम याच्याकडून. अतिरिक्त धाव दिली होती दुसऱ्या चेंडूवर, त्यानंतर कमबॅक केलं गेलं मुस्तकीमच्या माध्यमातून. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पाहिलं गेलं तर फाईन लेग मिड विकेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात लेग साईडच्या दिशेने, आणि अजूनही क्षेत्ररक्षण सजवून घेतोय आपल्याला हवं तसं. एक चतुर गोलंदाज आशिष मालवणकर कर्णधार आहे तो ICC सागवे ब संघाचा पंचांच्या डाव्या बाजूने. ते मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत झेलची संधी नक्कीच होती. प्रयत्नही केले गेले, प्रयत्नांती परमेश्वर इथे म्हटलं जातं. चांगलं रनिंग पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकूण मात्र धावसंख्या पाहिली गेली तर 8 वर जाऊन पोहोचेल. 3 धावा निश्चितच पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग पाहायला मिळालं. फटका खेळल्यानंतर कोणत्याही प्रकारची सावधगिरी दाखवली नाही, धावांची गती राखली गेली. पहिल्याच चेंडूवर 3 धावा खर्च केले गेले आशिष मालवणकर. इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार चेंडू पंच दंडित करतायत. इथे मात्र दोन्ही यात समांतर रेषेमध्ये गेले. पंच म्हणून काम पाहतात या स्पर्धेमध्ये. पाहिलं गेलं तर या सामन्यामध्ये खास करून अक्षयजी पाटील मेन पंचांची भूमिका पार पडताना दिसतील आणि विश्वनाथजी लिंगायत स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पार पडताना दिसते. ते मात्र दणदणीत कणकणीत पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार. यापुढील सामना पाहायला गेलं तर DFC 1 स्टार विरुद्ध हाया 11 या दोन संघादरम्यान असेल. आणि पाहायला गेलं तर DFC 1 स्टार संघ आपल्या 9 खेळाडूंची आधार कार्ड घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सादर व्हायचंय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा षटकाराचा इशारा, दणदणीत कणकणीत षटकार. चॅम्पियन ट्रॉफीचा आजच्या दिवसातील दुसरा षटकार. डीजे पाहायला गेले तर पहिला V शेप मध्ये षटकार आला, त्यानंतर रिव्हर्स फटका गेला गेला तर डॅनिशच्या माध्यमातून एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. आणि गोलंदाज असेल तो आशिष मालवणकर, या गोलंदाजासमोर ही ताकद दाखवल्या. मी एक चांगला खेळाडू का आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर मला पाठवलं का गेलं आहे हे मात्र या दोन फटक्यातून सिद्ध केलं. इरादे स्पष्ट केलेत. इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, गती कमी केली गेली आणि जकडवून ठेवलं गेलं. थोडंसं कुठेतरी कमबॅक केले जात आहे ते आशिष मालवणकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. ICC सागवे ब संघाचा पाहायला गेलं तर कर्णधार असेल आणि सामना करतोय डॅनिश. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू जाईल का सीमारेषेबाहेर हे पाहणं गरजेचं आहे. चेंडू जातोय, वन बाउन्स, चौकार.
जेवढ्या जेवढ्या चुका क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही कराल तेव्हा मात्र वन शॉटचा इशारा येतोय, एक धाव पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या पाहिली गेली तर धावसंख्या 26 असेल. 26 धावा निश्चितच जोडल्या गेल्या आहेत आणि ज्या चुका केल्या गेल्या त्या धावांचा पाठलाग करत असताना या चुका नक्कीच मागात ठरू शकतात ICC सागवे ब संघाला. धावसंख्या 26 म्हणजेच 13ची सरासरी राखली जाते. दोन्ही फलंदाजांकडून अर्धा रस्ता पार केला गेला आणि अजूनही अर्धा रस्ता पार करायचा असतील, म्हणजेच 2 षटकं इथे पूर्ण झालेत आणि 2 षटकं पूर्ण केली गेली. तोपर्यंत ऐकूया DJ. जातोय क्षेत्ररक्षक नक्कीच असेल सीमारेषेजवळ. 2 धावा निश्चितच पूर्ण केल्या जातील आणि फेकी केली जाते नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. सचिन याच्या हातामध्ये चांगलं रनिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचेल. एक गडीबाद 28 धावा आणि पार्टनरशिपही होते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 28 धावांची. कारण पाहिलं गेलं तर 0 या धावसंख्येवर अरबाज याच्या रूपाने धावबाद स्वरूपात पहिला धक्का बसला. कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर 0 या धावसंख्येवर 3 गडी बाद पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे मात्र चांगला फटका लगावला जातो. स्ट्रेट ड्राईव्ह रिजनमध्ये कोणताही खेळाडू नसेल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला हा चेंडू पडलेला दिसला. वन बाउंड चेंडूला गॅदर केलं गेलं आणि याही चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पाहिली गेली तर स्कोर कार्डवर 30 धावा. झपाट्याने धावसंख्या वाढत जाते. जिथे जिथे खराब चेंडू टाकले जातील तेव्हा तेव्हा फटके मोठमोठे खेळले जातात आणि चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावांचं रूपांतर केले जाते. कमीत कमी निर्धाव चेंडू खेळण्याचं काम केलं जातंय. पुन्हा एकदा सचिन सज्ज असेल. इथे मात्र हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अचूक पैकी केली गेली. इथे मात्र माघारी परतावं लागेल. डॅनिश याला चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी निश्चितच करत होता. यस DJ मास्टर. टाळ्या वाजून स्वागत केले जाते. ते डगआउट मध्ये पाहिलं गेलं तर डॅनिश याचा चांगली फटकेबाजी केली गेली. आशिष मालवणकर याच्या फलंदाजी गोलंदाजीवर 2 त्रिवश्य चांगले फटके पाहायला मिळाले. आणि आमचे DJ मास्टर असतील ते मिस्टर बोरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला साऊंड आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आमचा जो गोड आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. यांचंही महत्त्वाचं काम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. दुसरा धक्का पाहायला गेलं तर 30 या धावसंख्येवर माझ्या माहितीनुसार पाहायला मिळेल. 30 या धावसंख्येवर पाहायला मिळते दुसरा धक्का आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असेल सचिन या चरपणे. पहिल्या 2 चेंडूवर अनुक्रमे दुहेरी धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर धावबाद स्वरूपात डॅनिश योगेश पेंडकर याची दुसरी रनआउट केलेला असेल या सामन्यामध्ये. पहिला अरबाज तर नंतर दुसरा गडी आणि डॅनिश. आणि पाहिलं गेलं तर डॅनिश आपल्या संघासाठी 21 धावांचं योगदान दिलं गेलंय. त्याच्या माध्यमातून चांगली खेळी पाहायला मिळाली. थोडंसं बॅड लक म्हणावं लागेल. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न जो केला गेला तिथे मात्र अचूकपैकी पाहायला मिळाले. योगेश पेनकर याची फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं. बंदुकीमधून जशी गोळी सुटते तशी त्याच्या हातामधून हा चेंडू सुटला आणि सरळ नॉन स्ट्राईक एंडच्या यष्टांवर आदळला. सागवे गावचे पोलीस पाटील माननीय सन्माननीय सर यांचं इथे आगमन होतंय. सरचे स्वागत असेल आणि इथे मात्र जेल बाद होतोय. योगेश याच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत ऐकूया DJ बोरकर.
ते जेवढे जेवढे मान्यवर दाखल झालेत त्यांचं सहर्ष स्वागत असेल. जे क्रीडा रसिक आमच्याबरोबर उशिरा जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. tenniscricket.in च्या माध्यमातून जेवढे जेवढे क्रीडा वर्ग जोडले जात आहेत, उशिरा जोडले गेले त्यांचं मी कॉमेंट्री बॉक्समधून प्रथमेश मेस्त्री सहर्ष स्वागत करेन. माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिलं गेलं तर अमोल गिरकर सर आणि तदनंतर दिनेश टुकरुल सर आणि माझ्याबरोबर स्कोरर म्हणून रियाज सोलकर हे जोडले जात आहेत. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक धाब्यानंतर आम्हाला माहिती पोहोचवली जाते. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साईश असेल, कशा प्रकारे फटकेबाजी करेल. तिसरा गडीबाद आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने कॉल केला जात आहे नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडून. अतिघाई संकटात नाही म्हटलं जातं. पाहायला मिळते ते रस्त्याच्या बाजूला ती मात्र गाई दाखवली जाते ती नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडून. गाई करणं क्रिकेटमध्ये कुठेतरी आपल्याला धोक्याचं ठरू शकतं. ते आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. तदनंतर दॅनिश याच्या नॉन स्ट्राईक एंडला असताना दॅनिशही रनआउट स्वरूपात बाद झाला. अरबाजही रनआउट स्वरूपात बाद झाला. इथे मात्र अचूक टप्पा पाहायला मिळाला. इथे मात्र पंच वाईड घोषित करतायत. एका धावेने संघाच्या खात्यात भर पडेल. पाहिलं गेलं तर धाव संख्या स्कोर कार्डवर 31 धावा जोडल्या जात असताना गडी मात्र बाद असतील ते 3. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सचिन याच्या रूपाने पहिले 2 चेंडू दुहेरी धावांसाठी खर्च केले गेले. तिसरा चेंडू निर्धाव. पुढील चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र निर्धाव चेंडू ची सांगता होते. तिसरं षटक संपुष्टात येत आहे. 3 षटकानंतर धावसंख्या 31. कुठेतरी लगाम लगावला गेला तो मात्र सचिन याच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर असताना. तोपर्यंत ऐकूया डीजे. यश आपल्या संघासाठी मिळवून दिली गेली आणि धावाही कमी खर्च केल्या गेल्या. फक्त पाहिलं गेलं तर 5 धावा त्याच्या माध्यमातून नक्कीच खर्च केल्या गेल्या असतील माझ्या माहितीनुसार. आणि हो 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 गडीबादही केले गेले. एक धावबाद स्वरूपात असेल आणि एक जेलबाद स्वरूपात. मात्र स्ट्राईकवर असेल आता मात्र फिरोज आणि नॉन स्ट्राईकला असेल तो साईश. आणि गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक अनामारीचं षटक ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ते राजन परवडी गोगा यावर पण या नावाने ओळखला जातो. या टोपण नावाने ओळखला जातो. तो मैदानच्या आतमध्ये असेल. अंतिम षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. जी कामगिरी पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये केली गेली तीच कामगिरी इथे पुन्हा एकदा केली जाईल का हे पाहायचं असेल. पहिलं आणि दुसरं षटक प्रत्येकी 5-5 धावा खर्च केल्या गेल्या. पुन्हा एकदा इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूला गॅदर करेल आणि एक धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट होत आहे. आता मात्र स्ट्रायकिंग एडवर साईश असेल. धावसंख्या पाहिली गेली तर 1 ने निश्चितच पुढे 32 धावा पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाज राजन गोगा असेल डाव्या हाताचा चतुर गोलंदाज. ते मात्र गती कमी केली गेली. निर्धाव चेंडू बाहेर जाणार चेंडू पाहायला निश्चितच मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अंतिम षटकात हातात असताना स्लॉगवर हाताळत असताना अशी गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये प्रसन्न पाटील याच्याकडून पाहायला मिळाली. 2 सामने त्याने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून जिंकून दिले होते. मात्र ती गोलंदाजी इथे मात्र होते. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा केला गेलाय. ऍक्शन वरून पंचाने दंडित केलं आणि नो बॉल घोषित केला गेला. आता मात्र कोणता गोलंदाज आणला जाईल.
गोगा याला इथे या पूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. ॲक्शनवरून पंचांनी नो बॉल घोषित केला आणि प्रेडचा इशारा अक्षयजी पाटील यांच्याकडून केला जातोय. मेन बटनाची भूमिका पार पडतायत आणि गोलंदाजी मार्कवर अतुल मिरगुले अंतिम षटक हाताळण्यासाठी पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र चांगला फटका खेळला गेला. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने कॉल केला जातोय. ती गाई संकटात नाही, तू ये मी ये, रनआउट. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा येतोय. रनआउट मात्र असेल इथे. आतमध्ये दाखल झालाय निसार मुजावर. सध्या तरी नॉन स्ट्राईकला असेल. चुकीच्या पद्धतीने कॉल केला गेला. तू ये मी हे करत राहिले आणि पाहिलं गेलं तर गलीच्या क्षेत्ररक्षकाने अचूक पैकी केली गेली नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर आपल्याला अतुल पाहायला मिळतोय. षटक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे लागतात. संघर्ष करावा लागतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा अतुल पंचाच्या डाव्या बाजूने. ते मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. फ्रेडची संधी होती परंतु तेवढा काही सामर्थ्य दाखवलं नाही, प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्या पाहिली गेली तर 2 धाव पूर्ण केल्या गेल्या या फ्रेडच्या चेंडूवर आणि धावसंख्या 37 धावा निश्चितच पाहायला मिळतात. गडी बाद असतील ते मात्र 4 गडी बाद 37 धावा. असं कुठेतरी वाटलं होतं 50च्या आसपास, 50-55च्या आसपास कुठेतरी धावसंख्या जाऊन थांबेल. एक फायटिंग चॅलेंज स्कोअर मैदानाच्या आतमध्ये उभा केला जाईल MCC रानतळे संघाकडून, परंतु तिसऱ्या षटकामध्ये अपयश आलंय. इथे मात्र हवेमध्ये चेंडू खूप वेळा मुस्तकिम मुक्कादम चेंडू खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. सेफ हँडमध्ये आज चेंडू जातोय आणि गडी बाद होतोय. तर फिरोज, येस DJ मास्टर. सध्या तरी नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्रायकिंग एडवर पाहायला मिळते तो निसार. कशी फटकेबाजी करेल, काही चेंडू शिल्लक असतील या षटकातलेही. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना ते मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न. फटका कुठेतरी बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नक्कीच आहे. चूक केली जाते, चुकीच्या पद्धतीने जज केलं गेलं आणि चेंडू पाहायला मिळतोय. चुकीच्या पद्धतीने अचूक पैकी तर नक्कीच झाली परंतु धावबाद झाला नाही. अचूक पैकी म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षकाची सीमारेषेजवळून डायरेक्ट पैकी केली गेली ती यष्ट्यांवर. योगेश पेंडकरही अचंबित असेल, चांगलीपैकी म्हणावी लागेल. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो अरबाज आणि धावसंख्या पाहिली गेली तर 40. स्कोर कार्डवर पाहायला निश्चितच मिळते 5 गडी बाद 40 धावा. चौथ्या षटकाचा अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगवला जातोय, बनवला जातोय. इथे मात्र मोठा फटका, टायमिंग बेमिसाल आहे. चेंडू जातोय दणदणीत कणकणीत षटकार. स्कोर कार्डवर
46 धावा जोडल्या गेल्या. 47 धावांचं आव्हान असेल ते ICC सागवे ब संघासमोर. हे आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोण येतं हे पाहणं गरजेचं असेल. आणि मी विनंती करेन सुमित डोंगडे, विकी भोईर, करण मडवी ह्या आयकॉन खेळाडू इथे दाखल झाले आहेत. आपलंही सहर्ष स्वागत असेल. मी आपणाला विनंती करतोय सुमित डोंगडे, विकी भोईर, करण मडवी आपणही आमच्या अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. इथे आपलाही सन्मान सत्कार केला जाईल. NCC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुमित डोंगडे, विकी भोईर, करण मडवी आपणाला पुनश्च एकदा पुकार असेल, विनंती असेल की आमच्या मंचावर आपण यायचं आहे. आपला इथे सन्मान सत्कार केला जाईल. आणि ICC सागवे ब संघ आमच्या मंचावर आपण स्थानापन्न व्हायचं असेल. जो फलंदाजी करणारा संघ आहे तो आमच्या अतिथी कक्षामध्ये आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे. तिथे आपण दाखल व्हा. आणि पाहायला गेलं तर सुमित डोंगडे, विकी भोईर आणि करण मडवी हे आयकॉन खेळाडू इथे दाखल असतील. यांचा इथे सन्मान असेल, सहर्ष स्वागत असेल NCC चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये. आणि सागवे गावचे पोलीस पाटील राजू सिरसेकर सर यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत असेल सर. आपला इथे सन्मान केला जाईल. सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आपला किमती वेळ देऊन आपण इथे उपस्थिती दाखवलात. सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जाईल. आणि पाहिलं गेलं तर 46 धावा पूर्ण करून 47 धावांचं आव्हान दिलं गेले ते ICC सागवे ब संघासमोर. तदनंतर राजूजी नार्वेकर सर हे इथे उपस्थित आहेत. आपला इथे सन्मान सत्कार केला जाईल नवनिहाल क्रिकेट क्लब तर्फे. असंच सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपली उपस्थिती अनिवार्य असेल. 46 धावा पूर्ण करून 47 धावांचं असं योगदान आव्हान दिलं असेल. मैदानाच्या आतमध्ये मायक्रोफोनवर तोपर्यंत बदल होईल. आमच्या बरोबर जोडले जातील, कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील ते मात्र दिनेश टुकरुल सर. कात्रदेवीचा हा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. तोपर्यंत मी प्रथमेश मेस्त्री तुमची तुर्तास रजा घेतो. ओव्हर टू यू दिनेश टुकरुल सर.
या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि म्हणूनच या क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान राखला जातोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अव्वल स्थान प्राप्त करणारे हे खेळाडू आज आयकॉन म्हणून या ठिकाणी उपस्थिती दाखवत आहेत. अनेक सामन्यांमध्ये हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि म्हणूनच काय या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर सन्मान्य विकी भोईर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. स्वागत केलं जातंय या मंडळाच्या वतीने. खेळाचा सन्मान सत्कार सुद्धा या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य फिरोज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातोय. त्यानंतर करण मडवी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल. तो इसी बीच कहीं ना कहीं कातरदी वाड़ी से मैं खुद दिनेश टुकुल आप सबका इस मुकाबले में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. 5 दिनों का ये टूर्नामेंट, 5 दिनों में से आज का पहला दिन और पहले दिन का पहला मैच यहाँ पर आईसीसी सागवे बी और एमसीसी रानतले के बीच टॉस जीतने के बाद बैटिंग करने का फैसला किया था एमसीसी रानतले टीम ने. तो पहले बैटिंग करके बल्लेबाजी कर 4 ओवर की समाप्ति पर 5 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर हुआ 46. अच्छी बल्लेबाजी का दायित्व निभाया था दानिश ने. 2 छक्के और 1 चौका लगाया था इस मुकाबले के दौरान. अगर देखा जाए तो आखिरी ओवर में अरबाज के बल्ले से 1 छक्का जरूर आया था. अब यह मुकाबला नो बॉल का इशारा आता हुआ. इसे भी देखा जाए तो पहले ओवर का खेल 47 रनों का टारगेट दिया. जी हाँ, टारगेट का होना बहुत जरूरी है. पुणे में स्वारगेट, दिल्ली में इंडिया गेट, ब्रश में कोलगेट और क्रिकेट में हार जीत के लिए टारगेट होना बहुत जरूरी है. यहां से दोनों बल्लेबाजों का खेल होना बहुत जरूरी है. योगेश पेनकर आइकॉन खिलाड़ी नॉन स्ट्राइक पर और स्ट्राइक पर खेलेंगे मिस्टर महेश दलवी. राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी. निसार की इस ओवर की अगली गेंद कहीं ना कहीं गेंद जाती हुई हाथों में. इस बीच अगर देखा जाए पहले ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ हौसला बुलंद होना चाहिए दोनों बल्लेबाजों का. आज के दिन का यह पहला मुकाबला साबित होता हुआ. इस बीच अगर देखा जाए तो 47 रनों का टारगेट दिया 4 ओवर में और बल्लेबाजी करते हुए टारगेट चेस करते हुए कहीं ना कहीं आईसीसी सागवे बी टीम अब बल्लेबाजी करते हुए अच्छा दायित्व निभाया था. गेंदबाजी करते मुश्तकिम मुकादम ने अपने ओवर में 5 रन खर्च किए थे. सचिन परवड़ी ने अपने ओवर में 5 रन खर्च किए थे. कहीं ना कहीं देखा जाए तो निसार अब गेंदबाजी मोर्चे पे राइट राउंड विकेट गेंदबाजी. शॉर्ट पिच गेंद इस समय बड़ा प्रहार आना बहुत जरूरी था. बिग 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 सिक्सर. यस डीजे. हेलो. थैंक यू डीजे. थैंक यू थैंक यू थैंक यू. योगेश पिनकर के बल्ले से निकलता हुआ लॉन्ग ऑन के क्षेत्र में एक बिग हिट लंबा छक्का 6 रन की मदद से टीम का स्कोर आगे जाता हुआ 9 पे. अगर देखा जाए तो बहुत अच्छी बल्लेबाजी का दायित्व निभाते हुए योगेश पेनकर हवाओं से कह दो अपने औकात में रहे. हम पंखों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं. अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर. मांगने से जिंदगी कहां मिलती है. योगेश खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. पॉइंट के क्षेत्र में गेंद ट्रैवल करती हुई इस मर्तबा 1 रन लेने में कामयाबी. 1 रन की सहायता से टीम का स्कोर आगे जाता हुआ 10 पे. अगर देखा जाए तो सचिन रमेश तेंदुलकर, यहां दोस्तों 1983 का जो वर्ल्ड कप का फाइनल का मैच भारत ने जीता था तब सचिन रमेश तेंदुलकर इनकी उम्र 10 साल थी. अगर यहां देखा जाए तो टीम का स्कोर डबल फिगर में 2 अंकों में नजर आता हुआ 10 रन. पहले ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ निसार अपनी ओर से और टीम की ओर से पहला ओवर लेके अब ऑन स्ट्राइक करेंगे महेश भाबले. एक बड़ा नाम है लेकिन नाम से हर किसी का काम नहीं बनता दोस्तों. बिग हिट इस बीच बड़ा प्रहार. गेंद जाती हुई सीधा बूम 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 सिक्सर. यस डीजे. महेश बाबले के बल्ले से निकलता ये शानदार छक्का लॉन्ग ऑन के क्षेत्र में आता हुआ. पहला छक्का लगाया था योगेश पेनकर ने. अब दूसरा छक्का टीम की ओर से आता हुआ महेश बाबले की बैट से. इस बीच देखा जाए तो राइट राउंड के शॉर्ट पिच के नहीं समय बिग 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 बैक टू बैक दूसरा छक्का महेश बाबले के बल्ले से. यस डीजे.
मात्र आमच्याबरोबर जोडले जाणारे श्याम वाक्कर सर यांचं इथे आगमन होत आहे. सरचे स्वागत असेल सर कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू दिनेश टुकरुल सर. इस बीच देखा जाए तो दूसरी ओवर का खेल बीच मैदान में आता हुआ पहले ओवर में निसार महंगे साबित हुए. अपने ओवर में कहीं ना कहीं इन्होंने 22 रन खर्च किए. 47 रनों का टारगेट है. मंजिल आंखों के सामने मंजिल तक पहुंचना है. मंजिलें उन्हीं को मिलती है दोस्तों जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. फासला है तो हौसला है, हौसला है तो घोंसला भी बन सकता है. योगेश पेनकर इस मर्तबा देखा जाए तो इस ओवर की पहली गेंद फेस करने के लिए जीते की चाल, बागी की नजर, बाजीराव की तलवार और योगेश पेनकर की बल्लेबाजी, इस पर कभी संदेह नहीं किया करते दोस्तों. दोनों बल्लेबाज बीच मैदान में. इसके पहले का जो ओवर हुआ था निसार की ओवर में 3 छक्के आए थे. योगेश पेनकर के एक बल्ले से निकलता हुआ एक छक्का नजर आया और कहीं ना कहीं महेश भावले ने 2 छक्के लगाए थे. इस बीच देखा जाए तो पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर बिना विकेट खोए 22 रन. अगर देखा जाए तो 18 गेंदें अब शेष है और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता. समीकरण मैदान में बनता हुआ. इस बीच देखा जाए तो टीम का दूसरा ओवर चलता हुआ. अमान इस ओवर की पहली गेंद स्वागत करने योगेश पेनकर. बिग हिट. इस मर्तबा गेंद काउ कॉर्नर के क्षेत्र में आती हुई 6 रन. योगेश के बल्ले से निकलता यह दूसरा छक्का. यस दिसे थँक यू डीजे. थँक्यू. जर तू तर मी, जेव्हा तू तेव्हा मी, ज्यावेळी तू त्यावेळी मी, ज्याप्रमाणे तू त्याप्रमाणे मी, एक तेरी एक मेरी, तू शेर मैं सवा शेर कौन सवा शेर. योगेश पेनकर या फिर अरबाज, सचिन परवड़ी या फिर दानिश, दोनों में से किसी एक को इस मुकाबले में हारना पड़ेगा. इस बीच अगर देखा जाए तो योगेश पेनकर के बल्ले से निकलता यह दूसरा छक्का. इस बीच टीम का स्कोर आगे जाता हुआ 28 पे. यानी देखा जाए तो 47 रनों का टारगेट दिया 4 ओवर में. पहले बल्लेबाजी कर कहीं ना कहीं रांतले टीम ने, एमसीसी रांतले टीम ने 46 रन बनाए 4 ओवर की समाप्ति पर और 47 रनों का टारगेट दिया है मंजिल आंखों के सामने. तो पहले ओवर में 22 रन निकाले दोनों बल्लेबाजों ने. अब जीतने के लिए 18 गेंदों में 25 रनों की आवश्यकता थी. तो दूसरे ओवर में एक छक्का आता हुआ योगेश पेनकर के एक बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का. अब देखा जाए तो योगेश पेनकर के बल्ले से अब तक 2 छक्के देखने को मिले इन दर्शकों को. तमाम दर्शक यहां पर मौजूद. इस बीच देखा जाए तो दर्शकों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. इस ओवर की अगली गेंद लेके राइट आर्म और द विकेट, अंपायर के बाएं बगल में से गेंदबाजी. इस बीच फिर एक बार गेंद जाती हुई बैक टू बैक छक्का. यस दिसे कौन कौन. धन्यवाद योगेश पेनकर इनकी बल्लेबाजी के लिए. तोहिद दिलावर सोलकर इनकी ओर से 100 रुपए का इनाम आ चुका है. धन्यवाद. देखा जाए तो अब टीम का स्कोर 6 रन की मदद से आगे जाता हुआ 34. यानी अब तक 3 छक्के मारे हैं योगेश पेनकर ने. नॉन स्ट्राइक एंड पर महेश बाबले इन्होंने 2 छक्के मारे थे पहले ओवर में. अगर देखा जाए तो दूसरे ओवर का खेल बीच मैदान में चलता हुआ. हिम्मत से काम करना पड़ेगा. डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं. तो इस बीच अगर देखा जाए तो एक्स्ट्रा 1 रन मिलेगा. आज के दिन का यह पहला मुकाबला यहां पर साबित होता हुआ एमसीसी रांतले और आईसीसी सागवे बी के बीच. टॉस जीतने के बाद बैटिंग करने का फैसला किया था एमसीसी रांतले टीम ने. तो 46 रन बनाए हैं. 47 रनों का टारगेट दिया है आईसीसी सागवे बी टीम को. योगेश पेनकर ऑन स्ट्राइक. फिर एक मर्तबा बड़ा हिट करना चाहते थे. गेंद एक्स्ट्रा कवर रीजन में जाती हुई कहीं ना कहीं देखा जाए तो जब तक गैदर करते सौरभ खड़पे. इस बीच दोनों बल्लेबाजों ने थोड़ा सा समय था 2 रन पूरे कर ले. इजाफा 2 रन का होता हुआ तो 2 रन की सहायता से टीम का स्कोर आगे जाता हुआ 36 पे. यहां 37 37 रन. यहां से देखा जाए तो जीत हासिल करने के लिए अब 10 रनों की आवश्यकता. राइट आर्म और द विकेट गेंदबाजी. इस बीच बड़ा हिट. गेंद जाती हुई सीधा तारामंडल में 6 रन. योगेश के बल्ले से निकलता यह चौथा छक्का. यस दीजिए.
थैंक यू दूसरे ओवर में पिटाई होते हुए कहीं ना कहीं अच्छी बल्लेबाजी का दायित्व निभाते हुए योगेश पेनकर, इन्होंने अब तक 4 छक्के मारे राइट आर्म होते हुए 4 रनों की आवश्यकता जीतने के लिए। फुल टॉस गेंद जाते हुए पॉइंट के क्षेत्र में, इस बीच खिलाड़ी क्या दर करते हुए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन पूरा कर लिया। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। टीम का स्कोर आगे जाता हुआ 44 रन पे। अब यहां से देखा जाए जो गेंदें आने वाले, उन गेंदों में जीतने के लिए केवल 3 रनों की आवश्यकता। महेश बाबले इस मर्तबा ऑन स्ट्राइक, जिन्होंने पहले ओवर में 2 छक्के लगाए थे निसार की ओवर में। देखा जाए तो अब साइड चेंज करके गेंदबाजी करेंगे। राइट राउंड विकेट, आड़े बल के शॉर्ट पिच गेंद, इस समय डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में 4 रन। इसी के साथ ये मुकाबला जीत लिया। कांग्रेचुलेशंस ऑन योर सक्सेस। जो टारगेट दिया था 47 रनों का, आईसीसी सागवे बी टीम ने दूसरे ओवर में खत्म किया और इस मैच के ऊपर कब्जा किया। कांग्रेचुलेशंस ऑन योर सक्सेस। यस डीजे।